अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। भक्तांनो, बघा, आपल्यापैकी 99% लोक असे आहेत की ज्यांच्या घरात सतत वाद होतात, सतत कलह, सतत भांडण, सतत चिंता। म्हणजे कितीही प्रयत्न केले तरी घरातल्या व्यक्तींचं एकमेकांशी पटतच नाही। ज्या घरात खूप भांडणं होतात, ज्या घरामध्ये सतत कलह होतात, अशा घरामध्ये खरं तर लक्ष्मी कधी टिकत नाही। मग आपण म्हणतो की घरात पैसाच येत नाही, आला तर पैसा टिकत नाही। हे सगळं जे होतं ते तुमच्यामुळे होतं, कारण तुमच्या घरात वादविवाद जास्त घडतात, तुमच्या घरात अशांती जास्त आहे, तुमच्या घरात अस्थिरता जास्त आहे, तुमच्या घरात क्लेश कलह जास्त आहे। त्यामुळे तुमच्या घरात आजार पण होतात, त्यामुळे तुमच्या घरामध्ये सतत अवलक्ष्मीचा वास राहत आहे, त्यामुळेच तुमच्या घरामध्ये अस्थिरता आहे आणि म्हणूनच तुमच्या घराला लक्ष्मीचा वास नाहीये। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही प्रभावी वस्तू सांगणार आहे, ज्या वस्तू तुम्ही तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायला सुरुवात केली तर तुमच्या घरात असणारे आपापसातील वाद मिटतील, भांडणं कमी होतील, अस्थिरता कमी होईल। ह्या वस्तू तुम्ही तुमच्या सोबत ठेवायला सुरुवात केली तर तुमच्या घरात एकोपा निर्माण होईल। बघा, आता तुम्ही खूप प्रयत्न केले असतील, यासाठी तुम्ही व्रत पण केलं असेल, सेवा केल्या असतील, खूप प्रयत्न केलेत, सगळं करून थकलोय पण काहीच परिणाम होत नाहीये। अशा प्रत्येक व्यक्तीने आज हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। ज्या वस्तू सांगणार आहे त्या वस्तू आवर्जून आपल्या घरामध्ये आणा आणि ह्या वस्तू स्वतःसोबत आपल्या घरामध्ये ठेवायला सुरुवात करा। 21 दिवसांच्या आत कितीही क्लेश असतील, कितीही कलह होत असतील, कितीही तुमच्या घरात अवलक्ष्मीचा वास असेल, कितीही तुमच्या घरामध्ये भांडणं असतील, ती कमी होतील, भांडणं थांबतील, घरात सौख्य प्राप्त होईल आणि घरातील एकमेकांशी व्यवस्थित पटायला लागेल। आता सगळ्यात पहिली वस्तू जी तुम्हाला मी सांगणार आहे, बघा, कुठल्याही सोमवारच्या दिवशी जिथे पूजेचं साहित्य मिळतं अशा दुकानात जा आणि त्यांच्याकडनं एकमुखी रुद्राक्ष खरेदी करा। एकमुखी रुद्राक्ष आपल्याला सोमवारच्या दिवशी खरेदी करून आपल्या घरात आणायचं आहे। रुद्राक्षावरती तुम्हाला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला दुधाने अभिषेक घालायचा आहे। आपलं जे दूध असतं हे दूध घालायचं पळीने, 21 पळी दूध घाला, त्याच्यानंतर पुन्हा 1 चमचाभर पाणी घाला आणि हा रुद्राक्ष स्वच्छ छान धुवून घ्या। सफेद रंगाचं कापड घ्यायचं, सफेद रंगाच्या कापडावरती हा रुद्राक्ष ठेवायचा आणि त्या रुद्राक्षाला 7 वेळा पांढरं चंदन लावायचं। सफेद चंदन असतं, पिवळं चंदन असतं, लाल चंदन असतं। यापैकी पांढरं, सफेद नाहीच चंदन मिळालं तर मग पिवळं चंदन घ्या। 7 वेळा चंदन ओलं करायचं, एकदा बोट लावायचा, पुन्हा एकदा, तिसऱ्यांदा, चौथ्यांदा, 5व्यांदा, 6व्यांदा आणि 7व्यांदा 7 वेळा एकमुखी रुद्राक्षाला चंदन लावायचं आहे आणि त्याच्यानंतर हा रुद्राक्ष पांढऱ्या कापडामध्ये घट्ट बांधायचा आहे। आता हा रुद्राक्ष तुम्हाला तुमच्या उजव्यामध्ये घ्यायचा आहे। घरात स्थिरता येण्यासाठी, घरात एकोपा येण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि तुम्हाला फक्त एक वेळा शिवस्तुती म्हणायची आहे। तुम्हाला शिवस्तुती येत नसेल तर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा आणि त्याच्यानंतर हा एकमुखी रुद्राक्ष जो आहे हा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला किंवा तुमच्या घरातील एखादी जिथं पवित्र जागा असेल, तिजोरी वगैरे, कपाट असेल तुमचं किंवा आपलं देवघर असेल तर त्या ठिकाणी हा रुद्राक्ष ठेवून द्या। बघा, जसं एकमुखी रुद्राक्ष पांढऱ्या कापडात अभिमंत्रित करून तुम्ही बांधलात आणि घरात किंवा घराच्या दरवाजाला तुम्ही लावलात, तुमच्या घरात कधीच कलह होणार नाही, कधीही अवलक्ष्मी घरामध्ये वास करणार नाही, कुठलीही बाधा किंवा इडापिडा तुमच्या घराकडे बघणारही नाही। आता दुसरी वस्तू बघा, बाजारामध्ये कुठेही तुम्हाला कोहळा सहज मिळेल। कोहळा जिथे पूजेचं साहित्य मिळतं ना त्या ठिकाणी, त्या दुकानांमध्ये सहज मिळतात। आता आमच्याकडे वसईला जो स्वामींचा मठ आहे, भुईगावचा मठ, त्या मठामध्ये एक मोठं शॉप आहे आणि तिथे पूजेचं सर्व साहित्य मिळतं। तर तिथे कोहळा जो आहे ना तो अवेलेबल असतो। अगदी मी मागच्याच वेळी तिथून घेऊन आलेली आहे। एक कोहळा तुम्हाला कुठल्याही दिवशी आपल्या घरी आणायचा आहे। कोहळा आणल्यानंतर तुम्हाला एका काळ्या रंगाच्या किंवा लाल रंगाच्या वस्त्रामध्ये तो बांधायचा आहे। घरात जो व्यक्ती खूप जास्त भांडणं करतोय, खूप जास्त वाद घालतोय,
तुमचे वडील असतील किंवा तुमचे सासरे असतील, तुमचा भाऊ असेल, घरात 2 व्यक्ती आहेत ज्यांचे खूप भांडणं, खूप थकलात तुम्ही भांडणं सोडवून, पण त्याची भांडणं मिटत नाहीत. अशा व्यक्तीवरून लाल किंवा काळ्या रंगाच्या कापडात कोहळा बांधायचा आहे आणि अशा व्यक्तीवरून 7 वेळा तो उतरवायचा आहे. एकदा भावावरून उतरवा, एकदा वडिलांवरून उतरवा. म्हणजे तुम्हाला ज्याही व्यक्तींवरून उतरवायचा आहे त्या प्रत्येक व्यक्तीवरून 7 वेळा हा कोहळा उतरवायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपल्या घराच्या आतमध्ये किंवा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला तुम्हाला हा कोहळा जो आहे तो ठेवायचा आहे. जर तुम्ही अभिमंत्रित केलेला हा कोहळा, त्या व्यक्तीवरून उतरवलेला हा कोहळा 21 दिवस तुमच्या घरामध्ये ठेवला तर 21 दिवसांमधील तुमच्या घरात असणारं जे वातावरण शांत होईल, घरामध्ये कितीही कलह होत असतील तर ते कुठेतरी कमी होतील. आता तिसरी वस्तू जी आहे ती म्हणजे बघा, कुठल्याही अमावस्येच्या दिवशी बाजारातून 4 लिंबू आपल्याला आपल्या घरी आणायचे आहेत. फक्त 4 लिंबू, खूप पिवळी नको, खूप हिरवी नको, अशी 4 लिंबू बाजारातून घरी आणायची. 4ही लिंबू स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. 4ही लिंबू एका प्लेटमध्ये ठेवायची आणि 4ही लिंबांना लोखंडी वस्तू टोचायची. या टोकाला टोचल्यानंतर ती दुसऱ्या टोकाला निघाली पाहिजे. लोखंडी तार असेल किंवा लोखंडी खिळा असेल, काहीही चालेल. फक्त 4ही लिंबांना आपल्याला ती लोखंडी जी वस्तू आहे ती व्यवस्थित टोचली पाहिजे, अशा पद्धतीने टोचायची. त्याच्यानंतर ही 4ही जी लिंबू आहेत, ही 4ही लिंबू आपल्या उजव्या हातात घ्यायची. उजवा आपला जो हात आहे, या उजव्या हातात 4ही लिंबू एकत्रित घ्यायची आणि त्याच्यानंतर ही 4ही लिंबू स्वतःवरून ओवाळून घ्यायची. 5 वेळा स्वतःवरून ओवाळून घेतल्यानंतर ही 4ही लिंबू जी आहेत ती घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून ही ओवाळायची. कारण घरात क्लेश होत आहेत, त्यामुळे 4ही लिंबांमध्ये आपल्याला ती सगळी नकारात्मकता शोषायची आहे. घरात असणारे क्लेश, कलह, जे काही आपल्या घरामध्ये वाईट बाधा, त्रास देत आहे, ती सगळी त्यामध्ये शोषायची आहे. म्हणून आपल्याला घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून 5 वेळा हे 4ही लिंबू उजव्या हातामध्ये घेऊन ओवाळून घ्यायचे आहेत. ठीक आहे. याच्यानंतर हे 4ही लिंबू घराच्या 4 दिशांना ठेवायचे आहेत. एक उत्तर दिशेला, पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण, 4 दिशांना 4ही लिंबू कापडात बांधून ठेवा, तसेच ठेवा किंवा कागदात बांधून ठेवा. जसे जमतील तसे तुम्ही ठेवू शकता. फक्त घराच्या आतमध्ये 4 दिशांना 11 दिवस हे 4 लिंबू ठेवायचे आहेत. 11 दिवस पूर्ण झाले, जो 11 दिवस असेल त्या 11व्या दिवशी काय करायचं, सकाळी लवकर उठायचं. सूर्यास्ताच्या आधी एक 5 ते 5:30 पर्यंत तरी उठायचं. सगळ्यांच्या अगोदर उठायचं. ठेवलेले 4ही लिंबू 4ही दिशांचे काढायचे, घराच्या बाहेर घेऊन जायचे आणि घराच्या बाहेर 4 दिशांना ते 4ही लिंबू फेकून द्यायचे आणि त्यानंतर घरात येऊन स्वच्छ सुंदर स्नान करायचं. बघा, 11 दिवसांमध्ये तुमच्या घरातील पूर्ण वातावरण शांत, सकारात्मक होईल. आजारपण असेल, अवलक्ष्मी असेल, तांत्रिक बाधा, काहीही बाधा असेल ती घराच्या बाहेर जाईल. 3 उपाय सांगितलेले आहेत. तिघांपैकी कुठलाही उपाय तुम्ही करू शकता. घरातील क्लेश, कलह कमी करण्यासाठी हे प्रभावी उपाय आहेत. नक्की करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा.